मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, तुझे कितीही मोठे दुःख असू दे, त्याचा शेवट हा नक्की होणारच. तुझ्या दुःखापेक्षा हा देव मोठा नाही. जमल्या 4 मिनिटे ऐकून तरी बघ, कारण तुझ्या मनातील इच्छा ही स्वामी स्वतः येऊन पूर्ण करतील हे मी खात्रीने सांगते. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बाळा, देव म्हणतो, पुढील 4 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. मी तुझा अपमान करणारा देव नाही. बाळा, येत्या 24 तासात तुम्हाला आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. हा चमत्कार सिद्ध करेल की देव तुझ्यासोबत आहे. बाळा, आम्ही तुलाच सांगतोय. तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझे न बोलले मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यासाठी आहे. तू खूप धन्य आहेस. देव म्हणतो, तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. धीर सोडू नकोस. बाळा, तुझी वाईट वेळ चालू आहे ना? हो, मला माहीत आहे की तू थकला आहेस, या त्रासाला कंटाळला आहेस. असं वाटतं असेल की सर्व काही तुझ्या विरोधात घडते आणि हे तुझ्यासोबतच का घडते, पण तू एकटा नाहीस बाळा. प्रत्येकाला ही लढाई लढूनच जिंकायला लागते. लक्षात ठेव, वेळ वाईट आहे, जीवन नाही. होईल सर्व काही ठीक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, एक लक्षात ठेव, चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. काही लोक ज्या कर्माने आपण दुसऱ्यांना छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही मनाला लागेल असं काहीही बोलू नकोस, कारण नियती बदला घेतेच हे लक्षात असू दे. आणि बाळा, कुठल्याही गोष्टीचे टेन्शन लगेच घेऊ नकोस. टेन्शन घेऊन याचा परिणाम स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर व घरातील व्यक्तींवर होतो. तुम्ही ज्या गोष्टीचे टेन्शन घेतले आहे ना, त्या गोष्टीवर मात कशी करावी याचा विचार करा. तू खचून जाऊ नकोस, डगमगू नकोस. बाळा, 100 रुपयाची नोट खर्च करतानाही आपण 100 वेळा विचार करतो. मग 100 रुपयाच्या नोटेपेक्षा ही काय आपले आयुष्य स्वस्त आहे? कारण आपण नेहमी नको त्या गोष्टीचा विचार करतो. कारण ही नको ती गोष्ट हीच आपल्या डोक्यातून आपल्याला काढायची आहे. जसे की मला हे म्हणाला, त्याने माझी बदनामी केली, त्याने माझे काम बिघडवले आणि असे बरेच काही. मग तुम्हीच विचार करा की त्या गोष्टींवर आपले आयुष्य खर्च करायची गरज आहे का? आयुष्य इतके स्वस्त आहे का? बाळा, चालणारे 2 पाय किती विसंगत, एक मागे असतो व एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो आणि मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं क्षणात हे सारं बदलणार असतं. याचंच नाव जीवन असतं. एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकराची काळजी असते. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवूनही आणतोच. आणि बाळा, देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. पण स्वतःला आनंदी ठेवा. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं रे बाळा, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे. बाळांनो, सुख दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील. जर ते आलेच नाही तर आपल्याला अनुभव कसे मिळणार? जीवनात खुश जगायला शिका, खुश राहा, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणाने कमी होत जाते. हे लक्षात ठेवा. तुझी वेळ वाईट चालू आहे ना?
हो, मला माहीत आहे की तू थकला आहेस, या त्रासाला कंटाळला आहेस. असं वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरोधात घडते आणि हे तुझ्यासोबतच का घडते. पण तू एकटा नाहीस बाळा. प्रत्येकाला ही लढाई लढूनच जिंकायला लागते. लक्षात ठेव, वेळ वाईट आहे, जीवन नाही. होईल सर्व काही ठीक. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. कष्ट कर, मेहनत कर, प्रामाणिक राहा आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, एक लक्षात ठेव, काही लोक ज्या कर्माने दुसऱ्यांना छळतात, त्याच कर्माने आपला सर्वनाश होत असतो. कितीही पैसा, ताकद असू द्या, म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं काहीही बोलू नका. कारण नियती बदला हा घेतेच. जसे की जसे पेराल तसेच उगवेल, हे लक्षात ठेवा. बाळांनो, महाभारतात जेव्हा युद्धभूमीवर कर्णाचे चाक जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला आणि तो चाक ठीक करू लागला, त्यावेळी तो शस्त्राशिवाय होता. भगवान कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब बाणाने कर्णाला मारण्याचा आदेश दिला. अर्जुनाने परमेश्वराच्या आदेशाचे पालन करून कर्णाला लक्ष्य केले आणि एकामागून एक बाण सोडले आणि कर्ण जमिनीवर पडला. मृत्यूपूर्वी जमिनीवर पडलेल्या कर्णाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे परमेश्वरा, तूच आहेस का? तू दयाळू आहेस ना? मग हा तुझा न्याय आहे का? निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा आदेश आहे. भगवान श्रीकृष्णाने कर्णाला हसत हसत उत्तर दिले, कर्णा, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू देखील चक्रव्यूहात निशस्त्र झाला होता ना? तुम्ही सर्वांनी मिळून त्याचा निर्घृणपणे वध केला, तेव्हा तूही त्यात होतास ना? तेव्हा हे तुझे ज्ञान कुठे होते? कर्णा, हे तुझ्या कर्माचे फळ आहे. हा आहे माझा न्याय. म्हणून विचारपूर्वक वाग. आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल, त्याचा अपमान केला असेल, त्याचा अनादर केला असेल, कोणाच्या कमकुवतपणाचा, दुबळेपणाचा फायदा घेतला असेल, तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असतात आणि कदाचित त्याच कर्माचं मी तुम्हाला प्रतिफळ देतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगले वागा. चांगले कर्म केले तर आपल्याबरोबर चांगलेच होते. मित्रांनो, स्वामींसोबत आपल्याला संवाद साधायचा आहे. स्वामी आपल्याला काय सांगतात ते ऐकायचं आहे. स्वामींशी आपण मनोमत संवाद आपल्याला करायचा आहे. तुम्हाला खूपच त्रास झाला, खूपच वाईट वाटले, तर आपल्याला स्वामींना मनोमन स्वामीशी संवाद करायचा आहे. स्वामींना म्हटलं, अहो स्वामीराया, हे जन्म आणि मृत्यू काय बरं? स्वामी म्हणतात, अरे पोरा, जास्त काही सांगत नाही तुला, फक्त एकच सांगतो, अरे जो जन्माला आलाय ना, त्याला शेवटी जायचंच आहे, म्हणजे त्याचा मृत्यू निश्चित आहे. मी म्हटलं, हो स्वामी, हे बरोबर आहे, पण हा मृत्यू येणं कोणाच्या हाती आहे? स्वामी, अरे पोरा, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा. अरे जीवनात कोण कधी येणार आणि कोण कधी जाणार हे समजा तो वरती बसलेला आहे ना, तो ठरवतो. मी म्हटलं, हो स्वामी, बरोबर आहे, पण वरती बसलेले आपणच आहात ना, ब्रह्मांडाचे नायक आपणच ठरवताना हे सर्व काही. स्वामी हसून उत्तर देतात, होय र पोरा, आम्ही ठरवतो सर्व, पण काय असतं, तुम्हाला जेवढे आयुष्य लाभलं ना, तुम्ही ते आयुष्य कसं घालवता यावर सगळे अवलंबून असतं बघ. म्हणून जीवनात आला आहेत ना, तर चांगले कर्म करा. कोणाला काही त्रास होईल असं वागू नका. सर्वांच्या मदतीसाठी धावून जा. आनंदाने आयुष्य जग. शेवटी जाताना खाली हातच जायचं आहे, कारण येताना खाली हातच आलेला आहे. सगळे बघा येथे सोडून जायचं आहे. शेवटी जाताना घेऊन जायचं आहे जी तुम्ही सोडून ठेवलेली नाती, तुमच्यातील असलेला चांगुलपणा, तुम्ही इतरांना दिलेली चांगली वागणूक, तुम्ही केलेले पुण्य. म्हणून म्हणतोय, आनंदात राहा, दुसऱ्यांना आनंद द्या. मी म्हटलं, स्वामी आई, तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा. आणि पुढे असंही म्हटलं आहे, नको डगमगू तू असे बाळ त्याचा. हे असं काय स्वामी? परत हसून स्वामींनी उत्तर दिले, होय रे बाळा, तू म्हणतोय ते बरोबर आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, हे बरोबरच आहे. नको डगमगू तू असे बाळ त्याचा, हे देखील तेवढेच बरोबर आहे. कारण जो माझा बाळ आहे ना, त्याला कसली भीती सांग बरं. जरी माझ्या बाळाला मृत्यू निश्चित असला तरी त्याचे रक्षण करता मी आहे. हो, नाही अडवू शकत आम्ही कोणाचा मृत्यू, कारण विधीच्या नियमात आम्ही बदल करू शकत नाही. पण ऐक, जेव्हा माझं बाळ संकटात असेल तेव्हा मी नक्की त्याच्या मदतीला धावून जाणारच, हा माझा शब्द आहे. जेव्हा माझ्या बाळाची वेळ या जीवनातून जाण्याची येईल, त्यावेळेस मी त्याला या जीवनातून जाऊ देणार नाही. खूप अडवण्याचा प्रयत्न करणार. बाळ, तू फक्त आमच्या सेवेत राहा, आम्ही बघतो काय करायचं ते. मी जरा डोळ्यात पाणी आणून, होय स्वामी, तुम्ही माझ्यासोबत असताना मी नाही भीत कोणत्या संकटांना. स्वामी, एकच इच्छा आहे, मी आयुष्यभर तुमच्या सेवेत राहतो
राहणार अशी माझी इच्छा आहे आणि मृत्यूला शरण जाताना माझा देह हा आपल्या मांडीवर पडावा अशीही माझी इच्छा आहे. स्वामी शांत होऊन काही बोललेच नाही, फक्त जाताना फक्त हेच म्हणून गेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामींच्या सहवासात हे मात्र त्यांनी सांगितले की स्वतःचं जीवन ही एक अनमोल भेट आहे. आपल्या भविष्याविषयीच्या आपल्या आशाच आपल्या गती देतात. जर तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर जबरदस्त चमत्कारही घडतात. दुःखाला दिवसरात्र तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तू कोणाचं वाईट चिंतू नको, तुझं कधी वाईट होणार नाही असे स्वामींचे वचन आहे. तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखवणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधीही एकटं पाडणार नाही असे हे स्वामींचे वचन आहे. आणि हे स्वामींचे वचन आपल्याला पाळलेच पाहिजे. कारण प्रारब्धाची नामस्मरण व भगवंताच्या उपासनेने काय होते तर प्रारब्धाची तीव्रता कमी होते. आपण श्री स्वामी समर्थ कोणतेही संकट असू दे, मला श्री स्वामी समर्थ असे जप हा चालूच ठेवला पाहिजे. कारण श्री स्वामी समर्थ या जपात इतकी ताकद आहे की प्रारब्धाची तीव्रता कमी होते, संकटाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, संसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते, संकटाला सामोरे जाता येते, स्वभावात बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्या सत्वगुणात जलद गती वृद्धी होते. सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असो. अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते. जर तुम्हाला मित्रांनो तुमच्या आयुष्यात कोणी अडवणारे, कोणी टोकणारे असेल तर राग मानू नका. कारण बाग फुलवण्यासाठी माळी आवश्यक असतो, नाहीतर बागेचे जंगल व्हायला वेळ लागत नाही. शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती तुम्हाला खूप काही शिकवेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवे निर्माण करू शकता. जे नवा विचार देतात ते गुरु, जे नवीन दिशा दाखवतात ते गुरु, जे स्वाभिमान शिकवतात ते गुरु. विश्वास गुरूंवर ठेवा, इतकं लोकांवर नाही. जर तुम्ही अडचणीत असाल तर गुरु तारतील, एकटे असाल तर गुरु सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर तोही आपले स्वामीराया गुरु दाखवतील. गुरु आणि चांगले रस्ते हे एकसारखेच असतात. ते स्वतः जिथे असतात तिथेच थांबतात, पण दुसऱ्यांना मात्र इच्छित स्थळी नक्की पोचवतात. दिवस कधीही पलटू शकतात मित्रांनो, चांगले वाईट कधीही अचानक घडू शकते, पण स्वामींच्या सेवेत नित्य राहा. दिवस कसेही असो, पण त्या दिवसाचा सामना करण्याचे पाठबळ आपल्याला स्वामींच्या सेवेनेच मिळते, हे लक्षात असू दे. स्वामी थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था, आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण करता, तू करता, तूच पिता, तूच माता, तूच बंधू, तूच सखा, आम्हावरी राहू दे स्वामी राया. स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था. मित्रांनो, जगाशी बोलायला फोन आवश्यक असो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते, हे लक्षात ठेवा. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. हे अनंता, हे स्वामीराया, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले आहेत, पुढे किती होणार आहेत, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास, तूच माझा मार्गदर्शक होतास. हे स्वामीराया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले तर पुन्हा तुझ्या चरणावर मला स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. मित्रांनो, तुम्ही जर सहमत असाल तर हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना जरूर शेअर करा. या व्हिडिओचा ज्यांना गरज आहे त्यांना खूप फायदा होईल, स्वामींचे विचार त्यांना पटतील. आणि मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.